अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। राळेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात विविध मागण्याकरिता तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन। राळेगाव येथे दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 11 वाजता राळेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान मोठे व्यापारी, आदिवासी बांधव व सुरक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ, मिलिंद इंगोले, नंदकुमार गांधी, रवींद्र शेराम यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या धरणे आंदोलनात राळेगाव तालुक्यातील सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी, शेतमजूर, लहान मोठे व्यापारी, आदिवासी बांधव, सुरक्षित बेरोजगारांनी या भव्य धडक आंदोलनाला उपस्थिती लावली होती। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। प्रयत्न धरून काम नाही, आपल्याला मोर्चे काढावं लागेल, कलेक्टर ऑफिसर जावं लागेल, जिथे भेटेल तुम्हाला ही भूमिका आग्रहपणे मांडावं लागेल। त्यानंतर तुम्ही प्रचंड महागाई वाढली, आता राजेभाऊ 50 रुपये कशावर वाढले हो बाई, सिलेंडर वाढले, 2 ते 3 रुपये पेट्रोल डिझेल वाढलं, कोणी बोलत नाही। पण तेव्हा मात्र 42 रुपयाचं 43 समजा डिझेल झालं होतं, तेव्हा ती पेटली होती। कोण पेटली होती? ती मनुस्मृती इराणी, ती पेटली आणि त्या अक्षरशः बांगड्या घालायला लागली। आम्हाला बांगड्या घालायचा काही छंद नाही आहे, तर नरेंद्र मोदी आम्ही खात्री की नरेंद्र मोदी जरी देवाने पाठवलेले होते तर तो माणूस आहे, त्याला बांगड्या घालता येणार नाही। नाहीतर त्याला जर बांगड्या घातल्या तर सगळ्या माणसांचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे करायचं नाही, पण त्याला लाज वाटली पाहिजे, संकोच वाटली पाहिजे। काल सुद्धा नरेंद्र मोदी शांतता कमिटीला बसण्यापेक्षा ते बिहारमध्ये भाषण करत होते। हे प्रधानमंत्री नाही, ते फक्त प्रचार मंत्री आहे। कोणते मंत्री आहे? फक्त प्रचार मंत्री, प्रत्येक ठिकाणी प्रचार आहे। बीजेपीचा प्रत्येक माणूस फक्त प्रचार करतो। कालही सुद्धा यवतमाळला आमच्या हिंदू माणसाला मारलं, काल मी तिकडचे पणतेकडे दिवे पेटवताना काल ऐकलं अरुणराव, तर तिथे म्हणे आमच्या हिंदू माणसाला मारला। हिंदू नाही बाबा, तो भारतीय आहे, त्या देशातला माणूस आहे। म्हणून जाती धर्माचा रंग सोडून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्हाला लोकशाहीचा मर्डर करता येणार नाही, निश्चित तुम्हाला फळ भोगावं लागतील। त्यानंतर बियाणे महाग झाले, शेतपालन असे करता आम्ही सिमेंट रस्त्याचा आम्ही काय खूप काही वाईट म्हणत नाही, पण माझ्या शेतकरी बांधवांना शेतामध्ये जाण्यासाठी पांढरा रस्ते अत्यंत गरजेचे आहे। त्यात म्हणजे झरी, वणी, मारेगाव, यवतमाळ, पांडगोळा हे 7 तालुक्याचे गावात रिपू बाबू 100% रस्ते करण्याचं काम आपण स्वतः केलं होतं। आज दुसऱ्या तिसऱ्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष होतं, तेव्हा दुरुस्ती आली पाहिजे, पण अजून मात्र होत नाही। ग्रामीण भागातले रस्ते विकसित केल्याशिवाय ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारेल असं मला बिलकुल वाटत नाही। त्यानंतर रेतीच्या संदर्भात ठिकाणी लिलाव केले पाहिजे ना, संपूर्ण नैसर्गिक संसाधनं म्हणजे वाचवली पाहिजे। त्यानंतर कृषी पंपाची वीज ही चटकन जोडली पाहिजे। तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, सुनील भाऊ, या सगळ्या लोकांनी अदानीच्या कंपनीचे काय आणलेले आहे? प्रीपेड मीटर आणलेले आहे। जसा तुमचा एखादा प्रीपेडचा फोनचा जर समजा पैसे संपले की तुमचा फोन बंद झाल्याशिवाय राहत नाही, त्या अदानीला वाचवण्यासाठी त्यांनी प्रीपेड मीटर आणले, सोलरचे मीटर आणले। तुम्हाला हे सगळं बंद होईल, तुम्ही सक्तीने वसूल केल्याशिवाय राहणार नाही। 15 पर्यंत मागे गेले, त्याच्यानंतर लोकांची वसूल सुरू केली। कालच मी बघितलेला की 1 ते 1.5 लाख करोड लोकांच्या थकलेले पैसे आहेत। ते अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये माझी विनंती ही आहे की राळेगाव नगरपती रखलेली पाणी पुरवठा योजना मंजूर होत आहे, पण ही योजना राळेगावची आहे। स्थानिक आमदारांनी फक्त पुढाकार घेऊन योजना मंजूर केली पाहिजे, पण ते मंजूर तर करत नाही, पण लग्न मोडल्याशिवाय राहत नाही। ही भूमिका मात्र घेता कामा नये। इथे ही पाणी योजना काही एका जानगिरीची योजना आहे, रवी शेरांची स्वतंत्र योजना नाही आहे। सांगतो ना, त्या सगळ्या लोकांचा प्रस्ताव मंजूर केला, टेक्निकल सँक्शन त्याला मिळालं, प्रमाण मिळण्याच्या अंदाजावर आहे। अशा स्थितीमध्ये क्रेडिट घेण्याच्या संदर्भात मी तुम्हाला कोणाच्या कोंबड्या नसतो बाबा सूर्य उगवला पाहिजे, तर अशा प्रकारे परवा 4 फेब्रुवारीला आदरणीय मंत्री महोदय जसे मोहाची दारूच्या पाकिट घेऊन गेले, त्याच्यापेक्षा हा प्रस्ताव मिळाला तर बरं झालं असतं ना। कुठे सर माहिती आहे तुम्हाला? माझी विनंती आपल्याला ही आहे की तुम्ही स्वतः एकदा सोबत आला, निश्चित तुम्ही योजना मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही। ती झालेली आहे, त्याच्यामुळे टेक्निकल सँक्शन सुद्धा तुम्हाला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही इकडे तिकडे जाऊन दुसऱ्याचं लग्न मोडण्यापेक्षा आणि काँग्रेसच्या हातावर उभा आणि तुझा ओरिजिनल गेम दाखव, निश्चित तुझी योजना मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही। पण याची अडचण येत आहे की यावर्षी लग्न झाल्याचं तू कुठंच काम करणार नाही, आपण करू वर्गणी करून त्याचं करून देऊ। मित्र माझी विनंती तुम्हाला ही आहे की अडचणी अत्यंत समस्या खूप आहे माझ्या देशाच्या। काय समस्या राजेभाऊ?
दर्जेदार शिक्षण माझ्या देशातल्या लोकांना मिळालं पाहिजे। एक हार्वर्ड नावाची जी युनिव्हर्सिटी आहे ना, तिथे ट्रम्पने काय केलं, त्यांना मनाई केलेली आहे, पण ही युनिव्हर्सिटी 400 वर्षाचा इतिहास असलेली युनिव्हर्सिटी आहे, की ज्या युनिव्हर्सिटीने सुनील भाऊ 149 नोबेल पारितोषिक प्राप्त माणसं जन्माला घातलेले आहे। आणि माझ्या देशामध्ये शिक्षण कसं अकंबलित माहित आहे, 300 विद्यापीठाची जेव्हा यादी केली तेव्हा त्या 300 विद्यापीठांच्या मध्ये भारतातलं एकही विद्यापीठ तिथे आलेलं नाही। जेव्हा 500 विद्यापीठ गेले तेव्हा कसे तरी 6 विद्यापीठ आले। आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की देवेंद्र फडणवीस असेल, आमचे कोणते भुसे आहे ना दादाराव भुसे, त्यांना देखील विनंती आहे की 64,000 शिक्षकांचे पद जर भरले तर माझ्या ग्रामीण भागात तेली माळी कुंदी कोठी कोण प्रधान पारधी वाढली माल या सगळ्या लोकांची पोरं शिकतील अशी सुंदर भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे। प्रश्न असा आहे की न्याय व्यवस्था तुमची जागी असल्याशिवाय या माणसाला कुठल्याही प्रकारच्या समस्येच्या विरोधामध्ये कोर्टात जाता येणार नाही। बरझाला रिंगा की तामिळनाडूचा एक नरग्या मुख्यमंत्री, त्याचं नाव काय, 2-3 बिलं पास केली, 10 ते 12 बिलं पास केले, त्या सरकारचा तो अधिकार आहे। पण बिलं पास केल्याच्या नंतर तो बीजेपीचा माणूस असल्याच्यामुळे तो राज्यपाल तो बिलच पास करत नाही, 3 महिने ठेवतो, पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवून देतो। अशा विरोधामध्ये जेव्हा स्टॅलिन सुप्रीम कोर्टात जेव्हा गेले तेव्हा तिथे ठणकावून सांगितलं की तुम्ही पास करा अगर नका करू, 3 महिन्याच्या आत तुमच्या फाईलवर तुमच्या टेबलवर फाईल राहील, तर नाही मंजूर केलं तर निश्चित मंजूर म्हणून समजलं जाईल। राष्ट्रपतीला सांगितलं, राष्ट्रपतीला सुद्धा आता फाईल अडवता येणार नाही। आणि मग या घटनात्मक दृष्ट्या बाबासाहेबांनी काय सुंदर काम केलं आहे की हे आरक्षण असो घटना असो की ती एक मेक अशी दाबून घातलेली आहे। राष्ट्रपतीला बदमाशी करता येत नाही, राज्यपालाला स्वतःच्या बापासारखं वागता येत नाही। आणि बरं त्याच वेळेस जर अशा प्रकारे खन्ना जर असेल तर आपले हे कोश्यारी मेलं असतं तेव्हा, हे जे कोश्यारी आहे ना त्यावेळेस ते चंद्रचूड आपला बरा वाटला, चंद्रचूड बरा वाटला, भोवच्या तोही तसाच निघाला। आता रिटा धागर बोलायला हरकत नाही। आणि अरे त्याच्या घरी आम्ही पंतप्रधान जातो, बरोबर की नाही? मी तुम्हाला दाव्याने सांगतो मित्र राजूभाऊ, आतापर्यंत मी 30 वर्षामध्ये कुठल्याही न्यायाधीशांना आतापर्यंत एकही फोन केलेला नाही, कारण त्यांनी मी पक्षपाती राहायचं असतं, कोणासोबत संपर्क ठेवायचा नसतो। मोठमोठे सुंदर आम्ही जेव्हा गदरचा कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही न्यायाधीशांना बोलावतो आणि ते सांगतो त्यांना यायचं असेल तर येऊ द्या, त्यांना सेपरेट खुर्च्या राहतील, कारण कोणासोबतही त्यांच्या संबंध आपण ठेवत नसतो, बरोबर नाही? की बघा ते स्टॅलिन तिथे कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टानं त्यांच्या फेकाटात लाच मारली, 3 महिन्याच्या आत तुमची फाईल सही वगैरे न कायदा मंजूर झाला म्हणजे समजा। आणि म्हणून तो नंतर तो बोला ते धनकड म्हणाला की तू सुप्रीम पार्लमेंट होत आले का? अरे हो, कारण ते सुप्रीम नाही, घटनेमध्ये जे ज्या तरतुदी आहे ना त्या तरतुदींना अनुसरून सुप्रीम कोर्ट निर्णय घेत असते। म्हणून बेस्ट लॉ ऑफ द कंट्री कोणता असेल ना की भारतीय राज्यघटना आहे। आणि त्याच्यानंतर हे आता परवाचं ते प्रकरण वक्फ बोर्डचं प्रकरण, म्हणजे वक्फ बोर्डचं नवं म्हणजे हे सध्या आपल्याकडे खूप पशु प्राणी आहे, त्याच्यामध्ये कोल्या आहे, लांडग्या, वासोला आहे, त्यातलं एक प्राणी आहे जयभाऊ, तर मसन्याहूत माहिती आहे तुम्हाला? मसन्याहूत आमचे आदिवासी लोक काय करतात, प्रेताला आतमध्ये जमिनीवर खूप खड्डा खोल करतात, त्याला पुरवतात, दाबतात, मुरुम टाकतात, दगड टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय टाकतात, काट्या टाकतात। काट्या टाकल्यानंतर त्याच्यावरही दगड टाकतात। काऊन टाकतात? हे नालायक मसन्याहूत केव्हा येऊ शकतो आणि 100 वर्षापूर्वीचं प्रेत सुद्धा वर काढू शकतं। हे अशा प्रकारचं मसन्याहूती सरकार जे आहे ते कोणाचं आहे?